रहने दिया करो 9 महीने बेटियों को गर्भ में, वो खुद ठहर आएंगी 9 महीने अंतरिक्ष में। भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिने 14 दिवसांनी पृथ्वीवर परतले आणि अवघं जग त्यांच्या घर वापसीनं भारावून गेलं। विल्यम्स यांना घेऊन आलेल्या स्पेस क्राफ्टने बुधवारी पहाटे 3:27 फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर लँडिंग केलं आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। हा परतीचा प्रवास खूपच अवघड होता असं होतं। पृथ्वीच्या वातावरणात येताना आणि पॅराशूट उघडताना धोका होता। यावेळी योग्य दिशा आणि वेळ साधणं खूप महत्त्वाचं होतं, पण हे आव्हान त्यांनी पार केलं। यासाठी त्यांना 17 तासांचा कालावधी लागला। सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या 2 अंतराळवीरांनी 5 जून 2024 रोजी परीक्षण यान असलेल्या स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली होती। तिथे 8 दिवस अभ्यास केल्यानंतर ते पृथ्वीकडे परतणार होते। मात्र त्यांच्या बोईंग स्टारलायनर या स्पेस क्राफ्टमधील तांत्रिक बिघाडामुळे त्यांना 286 दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातच व्यतीत करावे लागले। भारतीय वंशाच्या अमेरिकी अंतराळ यात्री सुनीता विल्यम्स अखेर 286 दिवसानंतर पृथ्वीवर परतल्या। अंतराळवीरांना घेऊन येणारं ड्रॅगन कॅप्सूल जमिनीवर न लँडिंग करता पाण्यातच का उतरलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे। याबाबत सविस्तर जाणून घेऊ। स्प्लॅशडाऊन म्हणजे पॅराशूटच्या मदतीनं अंतराळयान सुरक्षितपणे पाण्यात उतरवलं। अंतराळवीरांना अंतराळातून सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्यासाठी ही पद्धत वापरली जाते। त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे पृथ्वीवर परतताना अंतराळयानाचा वेग खूपच जास्त असतो। लँडिंगच्या आधी हा वेग कमी करणं गरजेचं असतं। जेव्हा एखादं अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतं तेव्हा हवेच्या कणांशी घर्षण झाल्यामुळे यानाभोवती मोठी उष्णता निर्माण होते, ज्यामुळे आग लागण्याचा मोठा धोका असतो, असं नॉर्थ डकोटा विद्यापीठातील अंतराळ अभ्यासाचे सहाय्यक प्राध्यापक मार्कोस फर्नांडिस टॉस यांनी सांगितलं। नासाच्या मते अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताना अंतराळवीरांना खिडकीबाहेर आगींची भिंत दिसते। सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे ज्या स्पेस एक्स कॅप्सूलमधून पृथ्वीवर परत येत होते त्याचा वेग खूपच जास्त होता। त्यामुळे सुरक्षित लँडिंग करण्यासाठी या कॅप्सूलचा वेग कमी करणं गरजेचं होतं। पृथ्वीच्या वातावरणात हे कॅप्सूल प्रवेश करताना हवेच्या कणांमुळे मोठं घर्षणही निर्माण होण्याची शक्यता होती। त्यातच कॅप्सूलभोवतीचं तापमान 1500 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याचा धोकाही निर्माण झाला होता। आगीसारखी भयानक घटना घडू शकते अशी भीतीही नासाच्या वैज्ञानिकांना होती। त्यामुळे जमिनीऐवजी या कॅप्सूलला पॅराशूटच्या आधारे फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ पाण्यात उतरवण्यात आलं। आता सुनीताची घर वापसी झाली आहे। तिला तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ द्यायला हवा। पुढील काही दिवस त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं जाणार आहे। दीर्घकाळ अंतराळात राहिल्याने सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अनेक आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे। अवकाशामधील गुरुत्वाकर्षणाचा अभाव, हाडांची घनता कमी होणं, स्नायू कमकुवत होणं तसंच रेडिएशनमुळे दृष्टीवर परिणाम होऊ शकतो। तसेच जास्त काळ अवकाशात राहिल्यानं त्यांच्या शरीरावर अनेक बदल देखील दिसून येऊ शकतात। पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना उभं राहणं आणि चालणं कठीण होऊ शकतं। हे आव्हान पार केलं म्हणजे झालं, आता त्यांचं आयुष्य पूर्वीप्रमाणे सुरू होईल असा अंदाज आपण लावत असलो तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे। अंतराळात जाणं आव्हानात्मक असतं। स्पेस स्टेशनवरच आयुष्य खूप कठीण असतं। परतीचा प्रवासही सगळ्यात जोखमीचा, पण पृथ्वीवर परतल्यानंतरही अंतराळवीरांसमोरचे चॅलेंजेस संपत नाहीत। परत आल्यानंतर सगळ्यात मोठं आव्हान असतं ते म्हणजे इथल्या वातावरणाशी जुळवून घेणं। तब्बल 9 महिने अंतराळात राहिलेल्या सुनीता विल्यम्स यांच्यासमोर पृथ्वीवर आल्यानंतर काय आव्हान असतील, त्यांची रिकव्हरी कशी होईल, या रिकव्हरीला किती वेळ लागेल, याशिवाय सुनीता विल्यम्स यांना अंतराळातही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले। त्या समस्या नेमक्या कोणत्या होत्या, त्यांचं आयुष्य कसं होतं? पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना येणारी आणखी एक अडचण म्हणजे एका जागी स्थिर उभा राहता न येणं। आता अंतराळवीरांसमोर असं का घडतं तर आपले कान आणि डोक्याच्या एक वेस्टिब्युलर सिस्टीम असते। ती आपल्या शरीराचा बॅलन्स राखण्यात मदत करते। मात्र अंतराळात ग्रॅव्हिटी नसल्यामुळे ही सिस्टीम योग्यपणे काम करत नाही। यामुळे जेव्हा अंतराळवीर पृथ्वीवर परततात तेव्हा त्यांना काही काळ उभं राहण्यात, शरीराचा बॅलन्स राखण्यात आणि हातापायांचा कोऑर्डिनेशन राखण्यात अडचणी येतात।
स्पेसमधून परतल्यानंतर अनेक अंतराळवीरांना दिसण्याची समस्याही निर्माण झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे काही अंतराळवीरांच्या दोन्ही डोळ्यांमध्ये त्रास सुरू झाला होता. आता अंतराळवीरांना ही समस्या का निर्माण होते, तर स्पेसमध्ये ग्रॅव्हिटी नसल्यामुळे शरीरातील लिक्विड फॉर्ममधील पदार्थ डोक्याच्या दिशेने सरकतात. यामुळे डोळ्यामध्ये आलेला मसल्सवर दबाव वाढतो. याला स्पेस फ्लाइट असोसिएटेड न्यूरो अकिलोर सिंड्रोम असं म्हणतात. पृथ्वीवर परतल्यानंतर जेव्हा अंतराळवीर आपल्या शरीराला तेथील वातावरणानुसार ॲडजस्ट करतात, तेव्हा त्यांचा प्रभाव डोळ्यांवर होतो. त्यामुळे अनेक अंतराळवीरांना पृथ्वीवर परतल्यानंतर डोळ्यांना चष्मा लावावा लागतो. त्यांना आणखी कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं, तर अंतराळवीरांची इम्युनिटी सिस्टीम कमजोर होते. स्पेसमधल्या हाय लेवल रेडिएशनमुळे कॅन्सरची शक्यता वाढते. DNA बदल, मानसिक ताण येणं यासारख्या अडचणीही येऊ शकतात. सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळात राहिलेत. एवढा काळ तिथे राहिल्यामुळे त्यांना या सगळ्या अडचणी येतीलच. आता अंतराळातून परत आल्यानंतरही सुनीता विल्यम्स यांची उंचीही काहीशी वाढली असेल. ग्रॅव्हिटी नसल्यामुळे पाठीच्या कण्यावर दाब पडत नाही, त्यामुळे तो हळूहळू पसरत जातो. त्यामुळे त्यांची उंची वाढते. काही केसेसमध्ये ही उंची 2 इंचांनी वाढलेली आहे. पण हा परिणाम तात्पुरता असतो. पृथ्वीवर परतल्यानंतर काही आठवड्यातच पाठीचा कणा आहे असा स्थिर होतो. 9 महिन्यानंतर अंतराळातून परतल्यानंतरचा हा कालावधी खूप मोठा आहे. त्यानंतर त्यांना पूर्णपणे नॉर्मल होण्यासाठी शरीराचे ताकद वाढवण्यासाठी फिजिकल थेरपी पण घ्यावी लागते. काही केसेसमध्ये डोळ्यांची समस्या दूर करण्यासाठी उपचार घ्यावे लागतात. तज्ज्ञांच्या मते सुनीता विल्यम्स 9 महिन्यानंतर अंतराळातून परतल्यात. हा कालावधी खूप मोठा आहे. त्यामुळे त्यांना पूर्णपणे नॉर्मल होण्यासाठी पृथ्वीवर पूर्वीप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी किमान 1 वर्षाचा कालावधी नक्कीच लागू शकतो. यात त्या चालणे विसरलेल्या असतील, म्हणजेच अगदी बेसिक गोष्टींपासून त्यांच्या रिकव्हरीची सुरुवात होईल. हे सर्व खूप चॅलेंजिंग असतं. त्यामुळे ही कठीण असतं तेथून परतल्यानंतर पृथ्वीच्या वातावरणाशी ॲडजस्ट करणं. सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीवर परतल्यात. त्यामुळे त्यांना इथे आल्यावर या सगळ्या अडचणींचा सामना करावा लागेल. 62 तास 9 मिनिटं स्पेस वॉक, 150हून अधिक प्रयोग आणि सुनीता विल्यम्स यांनी 9 महिने अंतराळात काय काय केलं. अंतराळात वास्तव्य करत असताना सुनीता विल्यम्स यांनी अनेक ऐतिहासिक विक्रमही नोंदवले. यांनी अंतराळात मॅरेथॉन धाव घेतली. अंतराळ स्थानकात त्यांनी ट्रेडमिलवर धावत बोस्टन मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. त्यांनी पृथ्वीभोवती 4576 वेळा प्रदक्षिणा घातली आणि 19 कोटी 50 किलोमीटरचा प्रवास करून ते पृथ्वीवर परतले. इंटरनॅशनल स्पेसवरचे अंतराळवीर सकाळी लवकर उठतात. ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा मॉडेलमधल्या खोलीत झोपतात. त्या खोलीचा आकार फोन बूथसारखा असतो. तिला हार्मनी असं म्हणतात. या खोलीच्या कप्प्यांमध्ये लॅपटॉप असतो, जेणेकरून अंतराळवीर त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधू शकतात. खोलीत एक छोटा कोपरा फोटोज आणि पुस्तक ठेवण्यासाठी असतो. आता स्पेस स्टेशनवरचं बाथरूम कसं असतं, तर बाथरूम म्हणजे एक लहान बॉक्ससारखा डब्बा असतो. यामध्ये मशीन लावलेली असते. जनरली अंतराळवीरांना येणारा घाम आणि त्यांची लघवी रिसायकल केली जाते. त्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो. अंतराळात हवामान नसतं, ग्रॅव्हिटी शून्य असते. त्यामुळे अंतराळवीरांसमोर अनेक आव्हानं असतात. शून्य ग्रॅव्हिटीमुळे हाडांची घनता कमी होऊ लागते. यासाठी अंतराळवीर कामाच्या दरम्यान दररोज 2 तास व्यायाम करतात. वातावरणाचा शरीरावर होणारा परिणाम मोजण्यासाठी अंतराळवीर कायम हृदय, मेंदू आणि ब्लड सर्क्युलेशनवर लक्ष ठेवणारे मॉनिटर वापरत असतात. अंतराळात पृथ्वीपेक्षा जास्त घाम येत असतो, पण ग्रॅव्हिटी नसल्यामुळे शरीरातून घाम काढून टाकणं सोपं नसतं. त्यामुळे अंतराळवीर कायम घामाने भिजलेले असतात. अंतराळात कपडे धुण्याचीही व्यवस्था नसते. त्यांच्याकडे फक्त पाणी असतं, ज्याद्वारे ते साबणासारखे बुडबुडे तयार करतात आणि कपडे धुतात. आता अंतराळवीर अन्न कसं खातात, तर त्यांचं अन्न एका पॉकेटमध्ये पॅक केलेलं असतं. ते देशानुसार वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागलेलं असतं, म्हणजे अंतराळवीरांचं कुटुंब देखील त्यांना अन्न पाठवू शकतं. स्पेस स्टेशनवर ये-जा करणाऱ्या यानांद्वारे हे अन्न पाठवलं जातं. ही झाली अंतराळवीर अंतराळात राहतात कसे याची माहिती. आता मुख्य मुद्दा म्हणजे पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांच्यासमोर कोणकोणत्या समस्या असतात. जेव्हा एखादा अंतराळवीर पृथ्वीवर परततो तेव्हा त्याच्या शरीरात अनेक बदल होतात. यामागचा सर्वात मोठं कारण म्हणजे अंतराळात गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटी नसते.
पृथ्वीवर आपण ज्या काही हालचाली करतो त्या सगळ्या ग्रॅव्हिटीवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत इतका काळ ग्रॅव्हिटी शिवाय राहिल्यानंतर पृथ्वीवर येताच अंतराळवीरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे चालताना येणं. पृथ्वीवर चालणं, उठणं किंवा बसणं हे आपल्या नेहमीच्या क्रिया आहेत. शरीराच्या मसल्स ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध काम करत असतात, पण अंतराळात ग्रॅव्हिटी नसते. त्यामुळे तिथे हे काम करण्यासाठी मसल्सची आवश्यकता भासत नाही. अशा स्थितीत दीर्घकाळ राहिल्यानं अंतराळवीरांच्या शरीराच्या मसल्स कमजोर होतात. याचा परिणाम त्यांच्या पाय, पाठ आणि मान यांच्या मसल्सवर होतो. यामुळे अंतराळवीरांना पृथ्वीवर परतल्यानंतर बराच काळ चालण्यात अडचण येते. आता त्या या सर्वाला कसं तोंड देतील, यातून रिकवर व्हायला त्यांना किती वेळ लागतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये आज आपण पाहिलं सुनीता विल्यम्स यांच्या परतीचा प्रवास. अशाच नवनवीन आणखी स्पेशल स्टोरीज पाहण्यासाठी पाहत रहा TV नेक्स्ट मराठी.